चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद झाला। वाद विकोपाला जाऊन पतीनं पत्नीच्या गळ्यावर चाकूनं वार करीत डोक्यात दगडानं जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली। राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात ही घटना घडली आहे। मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण चव्हाण हा कुटुंबासह राहत होता। आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता। 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी नारायण चव्हाण यानं त्याची पत्नी मंदा चव्हाण हिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला। यावेळी पती पत्नीतील वाद विकोपाला गेला तेव्हा आरोपी नारायण यानं पत्नीच्या गळ्यावर चाकूनं वार केला। मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात 3-4 वेळा मारला। त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता। त्यांची मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिली असता मंदा चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। या घटनेत पत्नी मंदा चव्हाण ही गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पुण्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता। त्यानंतर पोलीस पथकानं आरोपीचा शोध घेत 26 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आरोपी नारायण चव्हाण याला सोनई येथून तर आरोपी हरिभाऊ चव्हाण याला पुणे येथून तर आरोपी रुक्मिणी चव्हाण हिला राहत्या घरातून ताब्यात घेतलाय। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोडे आणि हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ असं म्हणत प्रचंड आक्रोश केला। या घटनेबाबत जखमी मंदा चव्हाण यांचा भाऊ भगवान जाधव यानं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून आरोपी नारायण चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, रुक्मिणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करतायत। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी।